ॲक्च्युली बेलचा अर्ज आम्ही मागच्या 19 तारखेला दाखल केलेला आहे. 19 तारखेला बेल अर्ज दाखल केल्यानंतर आज पहिली डेट होती की ज्याच्यात ATSचा से येणार होता आणि पिपिनचा से येणार होता. बट आज ATSचं कोणी हजर नव्हतं आणि त्यातल्या त्यात मी एक अर्ज कोर्टासमोर दाखल केला की जेल ऑथॉरिटीला डायरेक्शन देण्यात यावे की त्याला जी मेडिकल ट्रीटमेंट दिली जाते त्याबद्दलचे जे काही मेडिकल पेपर्स असतील ते आज कोर्टासमोर पुढच्या तारखेपर्यंत येऊ द्यावत म्हणून. तर त्यांनी आज तसं ऑर्डर केलेली आहे आणि ते ऑर्डर केल्यानंतर 20 तारीख आम्हाला आज दिलेली. ट्रीटमेंट तशी दिली जाते बट बाकीचे जे आरोपी आहेत बऱ्याकमध्ये त्याला ते खूप त्रास दिला जातो आहे की TBची लागण आहे आम्हाला पण होईल म्हणून असं सर्व गोष्टी त्याला त्रास होतो आहे जेलमध्ये. तर त्याच्यात त्याची आईने त्याची मुलाखत घेतल्यानंतर या सर्व गोष्टी आम्हाला कळाल्या आणि तसं कोर्टाला डायरेक्शन मेहरबान कोर्टाकडनं डायरेक्शन घेऊन घेतलेले आहेत की जे काही मेडिकल पेपर असतील ते मेहरबान कोर्टासमोर दाखल करायचे. 20 तारीख दिलेली आहे पुढची 20 जुलै. तपास आता ATSचे अधिकारी ज्या त्या डॉकयार्डला जाऊन ते सर्व तपास करतात आहेत. तो आता तपासाचा भाग आहे ते पोलिसांनी ते करतील. नवीन काहीच समोर येऊ नाही शकत. याच्यात फक्त एकच येऊ शकतं की तो हनी ट्रॅप झाला होता. त्या पलीकडे काही नवीन येणार नाही असं मला तरी वाटतंय. बघूया आता तपास कंप्लीट झाल्यावर चार्जशीट आल्यावर आपल्याला समजेल आणि आमचं ATSला पूर्णपणे सहकार्यच आहे आत्तापर्यंत.